दादा हा काय नियम आहे का? या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये विष्णू या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं स्ट्रायकिंग एंडवरती मनोहर सध्याच्या गडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रदीप सुरेश मॅचला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा जो मात्र येताना पाहायला मिळेल 4 षटकांच्या या लढतीमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती मनोहर आपल्याला पाहायला मिळेल पहिला बॉल गोलंदाज विष्णू पहिलाच बॉल सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्यांच्याकडून थोडी मिस्टेक झाली आणि तिथे फक्त एक धाव जे मात्र येताना पाहायला मिळेल पहिलाच बॉल प्रॉपर यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता बाकलीपला खाली ठेवलं होतं समोर ड्राईव्ह केला आणि त्यानंतर ही सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते एक धाव आली पहिल्या बॉलवरती संघाचा श्री गणेशा जो मात्र होताना पाहायला मिळतो या सिंगलच्या मधून स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती प्रदीप सुरेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला 4 षटकांच्या या लढतीमध्ये ओ फटका दमदार तिथे सुंदर फटका प्रदीप सुरेशचा तडाखा हा षटकार फटका आपण पाहिला ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो अगदी बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचला बॅटर प्रदीप आणि त्यानंतर फटका दमदार आपल्याला पाहायला मिळेल षटकाराला संघाची धावसंख्या 7 ऑन द बोर्ड 7 धावा मित्रांनो धावफलकावरती चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाची तसे परिसर असोसिएशन सन्माननीय आकाशदा माडसे ठिकाणी उपस्थित होता त्यांचं सहर्ष स्वागत फुल टॉस बॉल मिस्टॅमिंग तिथे इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार चौकार आकाशदा माडसे ठिकाणी उपस्थित होता त्यांच्या सुट्टीला गौरव डामसे दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आपण करत आहोत तसे परिसर असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयदादा आकाशदादा म्हाडसे 11 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सुंदर सुरुवात जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाची पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर स्ट्रायकिंग एंडवरती प्रदीप सुरेशला आपण पाहताय अजून एक समोर फटका दमदार स्लॉट मध्ये आला त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार धावा धावफलकावरती 4 चेंडूची अॅक्युरेट फेकी झाली 2 बॉल अजून शिल्लक आहेत पॉवर प्लेचा खरं तर हा ओव्हर चालू आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतात प्रदीप सुरेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे ओ चांगला चेंडू सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय तिथे डॉट बॉलची संगती झाली मैदानाच्या आतमध्ये विष्णू या गोलंदाजाला सध्याच्या घडीला टार्गेट केले जाते या पहिल्या षटकात 17 धावा मित्रांनो स्कोर कार्ड वरती आहेत स्टील 1 टू गो शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधला शिल्लक आहे स्ट्रायकिंग एंडवरती प्रदीप सुरेश ओ सुंदर फटका इनफील्डला क्लियर केलाय ले बेटा और एक बड़ा शॉट चलो सीवार के बाहर चादर 21 धावा धावफलकावरती सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रदीप सुरेशे लेजंड सध्याच्या घडीला आपण पाहू शकता अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये गावाच्या नावासाठी खेळत असताना या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज विष्णूला टार्गेट केलं गेलं एक्झॅक्टली 21 धावा मित्रांनो आपण पाहिल्यात पहिल्या षटकात दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षल सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये तो दाखल झाला इन्क्वाइट त्याला केला तर इथून कमबॅक करावा लागेल जे हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाची मैदानाच्या आत पहिल्या बॉलवरती सिंगल गेम मनोहर नॉस्टकिंग गेंदवरती त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सुरेश शो आपण पाहिला
व पहिलाच बॉल शॉट ऑफ लेनचा होता. अगदी आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगली सुरुवात राहिली या हर्षल या गोलंदाजाची या दुसऱ्या षटकामध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आलेल्या आहेत, 21 धावा आणि पहिला बॉल हर्षलने डॉट फेकला. मनोहर पहिल्या मॅच मध्ये मनोहरची कामगिरी चांगली राहिली होती, त्यावेळेस आपण पाहू शकता चांगली कामगिरी त्याने केली होती. परंतु यावेळेस डॉट तो खेळला पहिला बॉल. इथे चांगला बॉल, सुंदर फटका आपल्या पाहायला मिळतो. बाट ऑन साईडला खेळलेत, एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये. प्रदीप सुरेशने थांबवलं शेवटच्या मोमेंटला. तिथे एक धाव मित्रांनो आलेली आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 22 धावा आहेत. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर गरजेचे होते, धावा आलेल्या आहेत. 21 बनवल्या गेल्या पहिल्या पावतनीच्या षटकामध्ये. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आणि त्यानंतर सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाले, प्रदीप सुरेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे. रिवर्स खेळ ले बेटा और एक 4 बाउंड्री के बाहर ये 4 रन. सुंदर फटका, रिवर्स खेळ होतो प्रदीप सुरेशे. सातत्याने जर आपण पाहिलं तर हा चौकार अगदी चांगला होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्डवरती 26 ऑन द बोर्ड. 26 धावा, अल्टी पलटी आणि त्यानंतर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू कल्टी झाला. षटकाराला संघाची धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड. 26 धावा मित्रांनो धाव फलकावरती आहेत. सध्याच्या घडीला चौकार येताना पाहायला मिळतो. प्रदीप सुरेश स्ट्रायकिंग एंडवरती 6 चेंडू 24 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चांगल्या टच मध्ये तो आहे सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंडवर तयार आहे हर्षल. गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि आणखी एक मोठा फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा इझिली कंप्लीट झालेल्या आहेत. ओबिगीत बाची कडा, तिथे शॉट थर्ड मारला कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सुरेशला जीवदान मिळत आहे. सध्याच्या घडीला 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाला पोहोचला 35 या धावसंख्येवरती. प्रदीप सुरेश सध्याच्या घडीला 9 चेंडू आणि 33 धाब्यांवरती नॉट आउट. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप सुरेश या मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट जर करतो तर प्रतीक हुमणे यांच्याकडनं 1500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 35 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये इनएक्सपिरियन्स गोलंदाज प्रकाश बांगारा. पहिला बॉल समोर, ले बेटा और एक 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. संघाची धावसंख्या 39 ऑन द बोर्ड. 39 धावा मित्रांनो धाव फलकावरती आहेत. इथे लाईन चेक केली जाईल. एस इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती. सध्याच्या घडीला 40 धावा आहेत. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाला. दोन्ही जर बॅटर पाहिलं तर प्रॉपरली सेट आहेत. एका बाजूला मनोहरला पण पाहतात. 3 बॉल त्याने खेळले, 2 धावा दिलेल्या आहेत, 2 धावा त्याने केलेल्या आहेत. तर एका बाजूला 10 बॉल 37.
ओबॅची खेळा येते विकेट आली प्रदीप सुरेशची 11 चेंडू आणि 37 धावांची विस्फोटक इनिंग आपण त्याची पाहिली तो या मॅच मध्ये आता माघारी परतला. पहिला धक्का जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाला प्रदीप सुरेश बाद. इनात नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये जयेश स्ट्रायकिंग पाहायला मिळते. ज्या विकेटची आवश्यकता होती जे हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाला तो विकेट आता पोलार्डने कॅरी करून दिला. प्रकाश बांगाराला पण पाहताय सध्याच्या घडीला 40 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉल त्याने फेकलेत. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर व्हाईट आणि मैदानाच्या आतमध्ये टी फॉर टॅक्ट जसे असतं तसे प्रत्युत्तर. बिग हिट क्षेत्रक्षक डीप मध्ये बाळू मेंगाळ तिथे कॉलिंग चांगली झाली आहे. तिथे फक्त एकच धाव येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता या सिंगलच्या मदतीने 41 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग आपण पाहताय सध्याच्या घडीला. जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आतमध्ये मनोहर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती 41 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूची खेळ अजून बाकी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न सुंदर फटका क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न रनआउटची संधी आणि संधीचं सोनं होईल. सिंगल प्लस विकेट कॉलिंग खराब आणि तिथे विकेटचं पतन होता पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती इथे रनआउटच्या सुरुवातीमध्ये जयेश बाद झालेला आहे. केतन नवीन फलंदाज दाखल होतात. नॉन स्ट्रायकिंग एंडवर त्या फलंदाज पाहायला मिळेल. पक्ष मॅच मध्ये आपण पाहिलं जिथे विकेट लवकर गमावला त्यानंतर डावाला सावरला केतन सुरेश तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. शॉट ऑफलाईनचा बॉल पुल केला डाऊन द बॉल फिल्डर आणि मनोहरच्या खेळामध्ये देखील अंतिम मॅच मध्ये विकेट. धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 3 विकेट गमावलेल्या आहेत. इथून प्रकाश बांगरला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला 5 बॉल त्याने फेकले 7 धावा त्याला दिलेल्या आहेत. 2 मोठ्या विकेट. बेचाळीस धावा धावफलकावरती शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. इथे प्रॉपर यॉर्कर आणि तिथे जर आपण पाहिलं तर हा बॉल देखील डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते जय शिदोबा उमरोली क्रिकेट संघ. या संघाने बनवल्या 3 षटकांमध्ये 42 धावा आणि 3 विकेट या मॅच मध्ये या संघाने गमावलेल्या आहेत. बेचाळीस धावा त्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावांमधले शिल्लक आहेत. बाळकृष्ण मेंगा सध्याच्या घडीला 4थ्या षटकामध्ये तो आला स्ट्रायकिंग एंडवरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केतन सुरेशचा. एक्झॅक्टली पहिला बॉल डॉट आलाय. सुंदर सुरुवात बालू मेंगाळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्याने डॉट फेकला. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जय शिदोबा उमरोली संघाचं वर्चस्व होतं कारण पद्माकर सुरेशची बॅटिंग आपण पाहिली अप्रतिम राहील. त्याचा विकेट आहे त्यानंतर मैदानामध्ये धावाचा मात्र थांबलेला आहे. 42 धावा धावफलकावरती. डेलिकेट टच तिथे शॉट थर्ड मानला. खराब क्षेत्ररक्षण बाकाने त्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण खराब
आणि त्याला रिबाउंड आता बॅटिंग करण्याला संघाला मिळतं 4 धावेचं. हाच चौकार आहे त्याला पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला केतननं बॅटचा फेस ओपन केला. एक्झॅक्टली आपण पाहू शकता थर्डमॅन तिथे बीट झाला आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जो मात्र जाताना पाहायला मिळतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पहिला डॉट त्यानंतर चौकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. केतन सुरोसे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आहे. सफल झाले फक्त उडवलाय चेंडू हवे डाऊन द बॉल. फिल्डर येत आहेत कॅच पकडला जाईल आणि ते विकेट लागली चौथी. केतन सुरोसे देखील या मॅच मध्ये बाद होताना पाहायला मिळेल. फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये आर्यन. 46 धावा फलकावरती केतन सुरोसे देखील या मॅच मध्ये बाद झालेला आहे. केतन सुरोसेला आपण पाहिलं त्याचे चौकार आला आणि त्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. 46 धावा आहेत 46. बॅटर तयार स्ट्रायकिंग वरती आर्यन. ओळते लाईन जर आपण पाहिली तर चेक केली जाईल. यासाठी इनलाईन आहे पिचिंग व्हाईट बॉल. सो एक एक्स्ट्राची धाव जी मात्र अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 47 धावा फलकावरती. फुल टॉस आणि तिथे सुंदर फटका. चेंडू अगदी आपण पाहिला तर अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास तिथे प्रयत्न चांगले राहिले होते. इथे सिंगल येताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले जो मात्र टाकला जाईल या चेंडूचं एक्झॅक्टली आपण पाहू शकतो. फुल टॉस बॉल होता तिथे प्रकाश बांगारा हा क्षेत्रक्षेत्राकडे उपस्थित होता. चेंडू हवेत आणि त्यानंतर हो हो सुपरमॅन प्रकाश बांगारा. ओहो चांगली फिल्डिंग आहे. ओ प्रॉपर ब्लॉक केलं बॅटरला. मागच्या चेंडूवरती आपण सिंगल येताना पाहिलेली आहे आणि संघाची धावसंख्या 48. 48 धावा मित्रांनो धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती. 2 षटकांमध्ये धावा भरपूर होत्या. त्यानंतर कमबॅक झाला मैदानाच्या आतमध्ये जहानमान गोरेगाव क्रिकेट संघाचा. विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू कनेक्ट झाला डाऊन द बॉल. जय राम मेंगाळ पकडला जाईल विकेट आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग जी मात्र करील टीम जय शिदोबा उमरोली हा क्रिकेट संघ 48 धावा बनवलेल्या आहेत. 49 धावांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये जहानमान गोरेगाव क्रिकेट संघाला.
चला बॅटर आपण लवकर द्या लगेच. धुरंधर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाकडून जयराम मेंगाल सुप्तीला प्रकाश बांगारा. मागच्या मॅच मध्ये 74 धाव्यांचं लक्ष होतं आणि 74 धाव्यांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली. 10 विकेटने सामना घेऊन गेले होते जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघ. स्ट्रायकिंग वरती जयराम मेंगाल आणि त्याच्या सुप्तीला प्रकाश. पहिलाच बॉल समोर मारलाय. जयराम मेंगाची विकेट महत्वाची आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कॅच पकडला होता परंतु तिथे जर आपण अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा पाय अगदी षटकाराला त्याच्या लगत होता आणि तिथे अशा रीतला आपल्याला पाहायला मिळालं. एक्झॅक्टली दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. षटकार आहे. पहिलाच बॉल आणि तिथे जयराम मेंगाच्या बॅटमधून 6 धावा. दूसरा ले बेटा और एक बिग 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 हिट. जयराम मेंगाल बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनोहर. त्याच्या विरोधामध्ये ठोकलेले हे 2 मॅक्सिमम आहेत. जयराम मेंगाल आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रकाश बांगारा पोलार्ड आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. हॅमर केलाय. ले बेटा और एक ले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा धाव फलकावरती आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हॅमर केलं होतं प्रॉपरली. पॉवर भरपूर आहे जयराम मेंगाकडे आणि त्याचा वापर करत असताना या मॅच मध्ये कमालीची फटकेबाजी आहे. 21 बॉल आणि इथून 33 धावांची आवश्यकता आहे. सामना खुला झाला मित्रांनो. 3 बॉल आणि 16 धावा आतापर्यंत गोलंदाज मनोहरने खर्च केलेला आहे. बिग हिट. वन मोर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जयराम मेंगाल ये नाम नहीं है ब्रांड बॉस. षटकार. बावीस धावा धाव फलकावरती आहेत मित्रांनो. 20 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बावीस धावा फलकावरती आहेत सध्याच्या घडीला.
इथे विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन चेक केली जाईल, खराब लाईन, डाऊन दी लेग स्टिक, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या 23. 23 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणखी एक मोठा फटका, तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. जयराम मेंगाळच्या बाळमधून हा चौकार. गोरेगावचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण गोरेगावचा विचार केला तर जवळ आहे गाव, त्यामुळे आता तिसऱ्या फिल्म मध्ये ज्यावेळेस गोरेगाव प्रवेश करेल त्यावेळेस अर्धा गाव तरी येईल. अक्का झालाय गाव दसऱ्याला पण आमच्या अर्ध्या. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 49 धावांचं लक्ष आहे, 31 झालेलं आहे. आता 18 चेंडू आणि 18 धावा या मॅच मध्ये बनवायचे जिंकण्यासाठी जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाला. गुरुचा पहिला बॉल रिव्हर्स खेळ, पोलार्डच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. दोन फलंदाज असे आहेत या मॅच मध्ये, काही धावाच धावल्या नाहीत. षटकार चौकार, षटकार चौकार, षटकार चौकार. 74 धावांची भागीदारी मागच्या मॅच मध्ये, आणि आतापर्यंत आणखी एक मोठा फटका, तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावांची भागीदारी, पहिल्या मॅच मध्ये 74 धावांची भागीदारी मित्रांनो, आणि आता 41 धावांची भागीदारी झालेली आहे. 16 चेंडू 8 धावांची गरज. ओव्हर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू राहिला गुरुनाथ, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅटर तयार. वन मोर बिग हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आमचे कॅमेरामॅन शिवाजी दादा खुमणे एक्झॅक्टली त्यांच्याकडे चेंडू त्यांना भेटायला गेला होता. आपण पाहूयात, फटका सुंदर होता. शिवाजी दादा खुणे यांच्या अगदी जवळून चेंडू गेलाय, षटकार त्याला पाहायला मिळेल. तिथे हा डॉट बॉल आलाय. 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 17 धावा गडीत, सध्याच्या घडीला 13 चेंडू आणि 2 धावांची गरज. टायमिंग, चेंडू हवेत, मॅच लाईनमध्ये चेंडू पडेल, 1 धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न जयराम मेंगाळे केलाय. सामना 2 ओव्हरमध्ये संपलाय मित्रांनो. का बॅटिंग नजरेच्या आतमध्ये केली आहे जय हनुमान गोरेगाव. पुन्हा एकदा या 2 फलंदाजीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकतच नाही. पहिल्या मॅच मध्ये 74 धावांची भागीदारी, या दुसऱ्या मॅच मध्ये 49 धावांची पार्टनरशिप. 2च ओव्हरमध्ये सामना संपला. 10 विकेट तर राखल्याच, परंतु 2 ओव्हरमध्ये देखील म्हणजे आयोजकांनी वेळ वाचवला त्यांनी. 74 धावांची भागीदारी, तो सामना घेऊन गेले हे 2 फलंदाज. इथे 24 चेंडू 49 धावा ची गरज असताना 2 धुरंधर उतरले. पहिल्या ओव्हरमध्ये जयराम मेंगाळे 31 धावा, दुसऱ्या पोलार्ड प्रकाश बांगारा, तिथे फिनिशिंग टच आपण पाहिला, आणि इथे देखील 10 विकेट आणि 2 ओव्हर राखून सामना जिंकलेला आहे जय हनुमान गोरेगाव. टॉस आपण करणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत आहे. स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रिकेट क्लब सोनगाव आयोजित स्वर्गीय रघुनाथराव स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा